वेलकम इन व्हर्च्युअल क्लासरूम ऑफ स्टँडर्ड 12th सब्जेक्ट इंग्लिश. सर्व विद्यार्थी मित्रांचे आजच्या व्हर्च्युअल लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हर्च्युअल लेक्चरमध्ये आपण चौथ्या विभागातील 4.4 द साइन ऑफ 4 या पाठावर आधारित संक्षिप्त परंतु महत्त्वाची माहिती अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या नोट्स तुम्हाला व्यवस्थित कळाव्यात यासाठी त्याचे मराठी भाषांतर करून ते समजवण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे. आशा करते की माझा हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग अभ्यासूया द साइन ऑफ 4. अबाउट द ऑथर. सर्वप्रथम लेखकाबद्दल माहिती करून घेऊया. सर आर्थर कोनन डॉयल, a British writer and physician. He was the creator of famous fictional detective character in history, Sherlock Holmes. The Sherlock Holmes stories are considered milestones in the field of crime fiction. Doyle was a prolific writer. Other than Holmes' stories, his works include fantasy and science fiction stories, humorous stories, as well as plays, romances, poetry, non-fiction and historical novels. सर आर्थर कोनन डॉयल हे एक ब्रिटिश लेखक व डॉक्टर. शेरलॉक होम्स या जगप्रसिद्ध काल्पनिक गुप्तहेर पात्राचे ते निर्माते होय. काल्पनिक गुन्हेगारी कथांमध्ये शेरलॉक होम्सच्या कथा मैलांच्या दगड ठरल्या आहेत, म्हणजेच त्या अतिशय प्रसिद्ध आहेत. डॉयल हे अतिशय कार्यमग्न व उद्यमशील लेखक होते. होम्सच्या कथांव्यतिरिक्त त्यांच्या कथांमध्ये विनोदी कथा, कल्पनारम्य कथा, काल्पनिक विज्ञान कथा, त्याचबरोबर नाटके, कविता, सत्यकथा व ऐतिहासिक कादंबऱ्यांचा देखील समावेश होतो. अबाउट दी नॉवेल म्हणजेच कादंबरीविषयी. द साइन ऑफ 4 इज द सेकंड नॉवेल featuring Sherlock Holmes written by Sir Arthur Conan Doyle. The novel was published in February 1890. It is a mystery novel having a fictional detective story. The Sign of 4 has a complex plot involving service in India, the Indian Rebellion of 1857, a stolen treasure, and a secret pact among 4 convicts and 2 corrupt prison guards. The given chapter 2nd and chapter 3rd of the novel are about Mary Morstan seeking help of Sherlock Holmes in the missing mystery of her father 10 years before. The Sign of 4 ही सर आर्थर कोनन डॉयल यांची शेरलॉक होम्सवर आधारित दुसरी कादंबरी होय. हे नॉवेल फेब्रुवारी 1890ला प्रकाशित झाले. काल्पनिक गुप्तहेर कथा असलेली ही एक रहस्यमय कादंबरी आहे. या कादंबरीचे कथानक क्लिष्ट असून त्यामध्ये भारतीय सेवेचा उल्लेख, 1857चे भारतीय बंड, चोरलेला खजिना व जन्मठेपीची शिक्षा झालेल्या 4 व्यक्तींमधील रहस्यमय करार व 2 भ्रष्ट तुरुंगाच्या पहारेकऱ्यांचा देखील समावेश होतो. पाठ्यपुस्तकात दिल्याप्रमाणे 2ऱ्या व 3ऱ्या अध्यायामध्ये मेरी मॉर्स्टन 10 वर्षापूर्वी रहस्यमय रीतीने गायब झालेल्या वडिलांची माहिती मिळवण्याकरता शेरलॉक होम्सची मदत घेण्याबद्दल आहे. थीम ऑफ द नॉवेल. कादंबरीची मध्यवर्ती कल्पना. द थीम ऑफ द गिवन चॅप्टर 2nd and 3rd of Sir Arthur Conan Doyle's novel The Sign of 4 revolves around the mystery of the disappearance
of Mary Morstan's father, receipt of expensive pearls by Mary, and the mysterious letter received by her. It is about the meeting of Mary Morstan with Sherlock Holmes and Dr. Watson, where she explained her problems. It is also about the short trip made by three to the writer of the mysterious letter. These two chapters tell about Dr. Watson's first meeting with Miss Mary and his attraction towards her. सर आर्थर कोनन डॉयल निर्मित द साइन ऑफ फोर मध्ये दुसऱ्या व तिसऱ्या अध्यायाची मेरी मॉर्स्टनच्या वडिलांचे रहस्यमयरित्या गायब होण्याभोवती फिरत राहते. ही या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना आहे. मेरीला प्राप्त होणारा महागड्या मोतीची पावती, तिला मिळणारे रहस्यमय पत्र याभोवती या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना फिरत राहते. या अध्यायाचा महत्त्वाचा विषय मेरीची शेरलॉक होम्स व डॉक्टर वॉटसन यांची भेट व तिची समस्येची माहिती त्यांना देणे हा आहे. रहस्यमय पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीची या त्रिकुटाकडून शोध प्रवास हा देखील या कादंबरीचा मुख्य विषय आहे. हे दोन अध्याय या कादंबरीचे निवेदक डॉक्टर वॉटसन यांची मेरीची पहिल्यांदा झालेली ओळख व तिच्याकडे आकर्षित होणे याबद्दल माहिती देतात. प्लॉट ऑफ द नॉवेल. प्लॉट म्हणजेच कथानक. The Sign of Four has a complex plot involving service in India, the Indian Rebellion of 1857, a stolen treasure, and a secret pact among 4 convicts and 2 corrupt prison guards. The chapters 2nd and 3rd of the novel, The Sign of Four, describe Mary's first meeting with Sherlock Holmes, the detective. She explained her problems to him and to Dr. Watson and asked for their help. Her father was mysteriously disappeared 10 years before, but she was receiving expensive pearls for 6 years. She had also received an anonymous letter. Mary is frightened and requests Holmes for help. In chapter 3rd, Mary, Holmes and Dr. Watson try to meet the writer of the mysterious letter which she had received. It is also described how Dr. Watson attracted towards Miss Mary. कादंबरीचे कथानक. द साइन ऑफ फोर मध्ये अनेक क्लिष्ट सब प्लॉट्स म्हणजेच उपकथानके आहेत. जसे भारतातील सेवेचा उल्लेख, 1857चे भारतीय बंड, खजिन्याची लूट व 4 गुन्हेगारांमधील रहस्यमय करार व 2 भ्रष्ट तुरुंग पहारेकरी यांच्याबद्दल. द साइन ऑफ फोरच्या दुसऱ्या व तिसऱ्या अध्यायामध्ये शेरलॉक होम्स या गुप्तहेराची पहिल्यांदाच होणारी ओळख याचे वर्णन केलेले आहे. मेरी तिची समस्या शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन यांना सांगते व त्यांना मदतीची विनंती करते. तिचे वडील 10 वर्षापूर्वी अचानक गायब झाले होते, परंतु त्यानंतर सतत 6 वर्षे तिला अत्यंत दुर्मिळ व मौल्यवान मोती प्राप्त होत राहिले. तिला एक निनावी पत्र देखील मिळते. मेरी घाबरते व शेरलॉक होम्सची मदत घेण्याचे ठरवते. चॅप्टर 3 मध्ये होम्स व वॉटसन रहस्यमय पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये डॉक्टर वॉटसन मेरीकडे आकर्षित होतात याचेही वर्णन केलेले आहे. सेटिंग और लोकेशन ऑफ द नॉवेल. इम्पॉर्टन्स ऑफ लंडन
इन सेटिंग. कादंबरीचे स्थळ. सेटिंग मधील लंडन या ठिकाणाचे महत्त्व. द साइन ऑफ फोरचे कथानक लंडन या शहराभोवती फिरते आणि ते कसे महत्त्वपूर्ण स्थळ आहे ते बघूया. द प्लॉट ऑफ द साइन ऑफ फोर नॉवेल revolves round the London. So, London occupies very important in the story. Though there is a reference of India and its several places, the main location of the novel is London. Mary's father arrives in London and stays in London Hotel. He disappears in London. Mary meets Sherlock Holmes in London. Mary's father's friend lives in London. The writer of the mysterious letters which Mary received is in London. सेटिंगमधील लंडन या ठिकाणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. द साइन ऑफ फोरचे कथानक लंडन या शहराभोवती फिरते, त्यामुळे लंडन या ठिकाणाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. कादंबरीमध्ये जरी भारत व भारतातील अनेक ठिकाणांचा उल्लेख असला तरीही लंडन हेच कादंबरीतील मुख्य ठिकाण आहे. मेरीचे वडील लंडनला येतात. लंडनमधील एका हॉटेलमध्ये थांबतात. मेरीच्या वडिलांचे सर्वात जवळचे मित्र लंडन या ठिकाणीच राहतात. मेरीला निनावी पत्र पाठवणारा पत्रलेखक देखील लंडनमध्ये असतो. The case of Mary Morstan. Mary Morstan has brought a case to Sherlock Holmes to solve. The case was about her father's sudden disappearance 10 years ago. He had been on a holiday to London and asked Mary to meet him at the hotel. But before their meeting, he disappeared. This puzzled Mary. Second mysterious thing is Mary had received a rare and expensive pearl for 6 years from an unnamed person. Mary has also received an anonymous letter asking to meet her. She had also found a paper in her father's desk which no one could understand, so she sought the help of Holmes, the detective. मेरी मॉर्स्टनची समस्या किंवा मेरी मॉर्स्टन प्रकरण. मेरी मॉर्स्टन समस्या सोडविण्यासाठी शेरलॉक होम्सकडे एक प्रकरण आणते. ते प्रकरण तिच्या 10 वर्षापूर्वी रहस्यमय रीतीने गायब झालेल्या वडिलांबद्दल आहे. 10 वर्षापूर्वी लंडनला सुट्टीवर गेले असताना तिचे वडील गायब होण्याबद्दल मेरीने होम्सला सांगितले. त्यांनी मेरीला हॉटेलमध्ये भेटण्यास सांगितले होते, पण भेट होण्यापूर्वीच ते गायब झाले होते. या गोष्टीने मेरीला गोंधळात टाकले. दुसरी रहस्यमय बाब म्हणजे तिला सतत 6 वर्षे दुर्मिळ व महागडे मोती प्राप्त होत राहिले आणि ते देखील अनोळखी व्यक्तीकडून. तिला एक निनावी पत्र देखील मिळाले ज्यामध्ये तिला भेटायला बोलावले होते. तिला तिच्या वडिलांच्या कपाटात एक कागद देखील मिळाला होता, पण त्याचा कुणालाही अर्थ समजू शकला नाही. म्हणून तिने गुप्तहेर शेरलॉक होम्सची मदत घेण्याचे ठरविले. Sherlock Holmes is always one step ahead of Dr. Watson in solving cases. Sherlock Holmes is a real detective, while Dr. Watson is merely his assistant. Holmes is sharp, objective, and methodical detective, while Dr. Watson is an emotional and simple person. Holmes is perfect, analytical, and his deductions are always correct. He observes everything minutely. He studies the series of happenings. But Dr. Watson has limited knowledge. His findings are often wrong. So, Sherlock Holmes is always one step ahead of Dr. Watson in solving cases.
गुंतागुंतीची प्रकरणे सोडवण्यात शेरलॉक होम्स नेहमीच डॉक्टर वॉटसनच्या एक पाऊल पुढे राहिला होता. शेरलॉक होम्स खरा गुप्तहेर आहे, तर डॉक्टर वॉटसन फक्त एक सहकारी. होम्स एक तीक्ष्ण, विषयनिष्ठ व सुव्यवस्थित काम करणारा गुप्तहेर आहे, तर डॉक्टर वॉटसन एक संवेदनशील व साधा व्यक्ती आहे. होम्स एक अचूक विश्लेषक आहे व त्याचे अंदाज अचूक असतात. तो सर्व गोष्टींची काळजीपूर्वक निरीक्षणे करतो, घटनाक्रमांचा अभ्यास करतो, परंतु या क्षेत्रात डॉक्टर वॉटसनचे ज्ञान मर्यादित आहे. त्यांचे निष्कर्ष बहुतेकदा चुकीचे ठरतात आणि म्हणूनच गुंतागुंतीची प्रकरणे सोडवण्यामध्ये शेरलॉक होम्स नेहमीच डॉक्टर वॉटसन यांच्या एक पाऊल पुढे होता. द व्हिजिट टू लेसियम थिएटर. टू व्हिजिट लेसियम थिएटर is the first step in solving case of Mary Morstan. The trio, Holmes, Dr. Watson and Mary, decided to visit Lyceum Theatre because Mary had received an anonymous letter asking her for meeting. The letter warned her not to bring the police with her but allowed her to bring two friends with her. So she requested Holmes and Dr. Watson to accompany her. As the trio hoped to get some clues to solve the case, they decided to visit the theater. लेसियम थिएटरला दिलेली भेट. मेरीची समस्या पूर्तीसाठी लेसियम थिएटरला दिलेली भेट ही पहिली उलगडा करणारी कृती आहे. होम्स, डॉक्टर वॉटसन आणि मिस मेरी हे त्रिकूट लेसियम थिएटरला भेट देण्याचे ठरवतात, कारण मेरीला या ठिकाणी भेटण्यासाठीचे एक निनावी पत्र मिळते. या पत्रात मेरीने पोलिसांना आपल्याबरोबर न आणण्याचा इशारा दिला होता, पण ती दोन मित्र आणू शकणार होती. म्हणून तिने होम्स आणि वॉटसनला तिच्याबरोबर येण्याची विनंती केली. प्रकरणाशी संबंधित काही धागेदोरे मिळू शकतील या आशेने या त्रिकुटाने लेसियम थिएटरला भेट देण्याचे ठरविले. कॅरेक्टर्स इन चॅप्टर 2nd and 3rd. Main characters mentioned in the chapter 2nd and 3rd. First, Miss Mary Morstan. Second, Dr. Watson. Third, Sherlock Holmes. Other characters mentioned in chapter 2 and 3. Major Sholto, who is a friend of Mary's father. Captain Morstan, Mary's father, and Jonathan Small, a gatekeeper at Agra Fortress. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या व तिसऱ्या अध्यायात 3 मुख्य पात्रे आहेत: मेरी मॉर्स्टन, डॉक्टर वॉटसन आणि शेरलॉक होम्स. तर यापैकी आपण या कथेमध्ये असलेली ही 3 महत्त्वाची जी पात्रे आहेत, या पात्रांचे व्यक्तिचित्रण अभ्यासणार आहोत. फर्स्ट कॅरेक्टर, मेरी मॉर्स्टन. Character sketch of Mary. Mary Morstan is a simple young lady about 27 years old. She dressed very simple and plain clothes. Though she is not particularly good looking, but she has sweet and amiable expressions. Her large blue eyes have a sympathetic look. She is sensitive and refined by nature. She remains calm although tension looms over. मेरी मॉर्स्टन ही 27 वर्षांची एक साधी तरुणी आहे. तिने साधा परंतु योग्य पोशाख परिधान केलेला आहे. ती देखणी तरुणी नसली तरीही तिचे हावभाव मधुर व सौम्य आहेत. तिच्या निळ्या बोलक्या डोळ्यांमध्ये सहानुभूतीपूर्ण भाव आहेत. ती एक संवेदनशील व निर्मळ स्वभावाची व्यक्ती आहे. अतिशय तणावग्रस्त परिस्थितीमध्ये देखील ती स्थिर आहे.
Next character, Sherlock Holmes. Character sketch of Sherlock Holmes. Sherlock Holmes is an adventurous detective. He is the leading character of the novel. He is well-mannered, sincere, and studious person. He is humble by nature and honest in his duty. He is professional and methodical. He has an extraordinary record of solving cases. Mary Morstan had come to him, asked his advice about a problem she was facing. Holmes, who took lead and found out about Major Sholto. Holmes is always one step ahead of Dr. Watson in solving cases. शेरलॉक होम्स हा एक धाडसी गुप्तहेर आहे. ही कादंबरीतील प्रमुख व्यक्तिरेखा आहे. तो एक अतिशय सभ्य, प्रामाणिक आणि अभ्यासू व्यक्ती आहे. तो स्वभावाने अतिशय नम्र व कर्तव्याने प्रामाणिक आहे. तो अत्यंत व्यावसायिक व त्याच्याशी एकनिष्ठ व्यक्ती आहे. अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांचा यशस्वी मार्ग काढण्याचे श्रेय शेरलॉक होम्सला जाते. मेरी मॉर्स्टन तिला भेडसावणारी एक समस्या घेऊन त्याचा सल्ला घेण्यासाठी जाते. होम्स पुढाकार घेतो आणि मेजर शॉल्टोबद्दल माहिती मिळवतो. अनेक क्लिष्ट प्रकरणांमध्ये शेरलॉक होम्स नेहमीच डॉक्टर वॉटसन यांच्या पुढे राहिला आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ जॉन वॉटसन. Character sketch of Dr. Watson. Dr. Watson is the narrator of the story and one of the major characters in the novel. He was an army surgeon. He is a friend of Holmes who helped him and kept records of his cases. Dr. Watson is emotional, simple, and trustful. When the case was brought to Holmes by Mary, he was present there. Dr. Watson found Mary very attractive and was impressed by her. He liked her and last he proposed her. डॉक्टर वॉटसन यांचे व्यक्तिचित्रण. डॉक्टर वॉटसन हे या कथेचे निवेदक आहेत. तसेच एक महत्त्वाचे पात्र देखील आहेत. ते सैन्यामध्ये शल्यचिकित्सक होते. डॉक्टर वॉटसन हे शेरलॉक होम्सचे अत्यंत जवळचे मित्र होते आणि ते सर्व प्रकरणांची नोंद ठेवत असत. डॉक्टर वॉटसन संवेदनशील, साधे आणि विश्वासपात्र व्यक्ती आहेत. मेरी जेव्हा शेरलॉक होम्सना भेटण्यास जाते त्यावेळी डॉक्टर वॉटसन त्या ठिकाणी उपस्थित होते. मेरी त्यांना आकर्षक वाटते व ते मेरीकडे प्रभावित होतात. समस्यापूर्तीनंतर ते तिच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द साइन ऑफ 4 या कादंबरीविषयी थोडक्यात पण अतिशय महत्त्वाची माहिती अभ्यासली आहे. पाठाच्या सरावासाठी या नोट्स जरूर लिहून ठेवा. नाउ वी विल मीट इन द नेक्स्ट व्हर्च्युअल लेक्चर विथ न्यू इन्फॉर्मेशन. थँक यू.